तुम्हाला माहिती आहे का, धुरंधरमध्ये दाखवलेला बडासाहेब म्हणजे दाऊद इब्राहिमनं हनुमान चालीसा गाणाऱ्या गुलशन कुमारला का मारलं होतं? 90च्या दशकात दाऊद इब्राहिमपासून प्रत्येकजण घाबरलेला होता. संपूर्ण बॉलिवूड आणि क्रिकेट त्याच्या इशाऱ्यावरती नाचत होतं आणि तो प्रत्येक महिन्याला यांच्याकडून वसुलीच्या नावाखाली करोडो रुपये घेत होता. त्या काळात एकदा दाऊद इब्राहिमने गुलशन कुमार यांच्याकडे 10 कोटी रुपये मागितले आणि गुलशन कुमार यांनी त्यांना सरळ सांगितलं की इतके पैसे मी तुझ्यासारख्या लोकांना देण्याऐवजी वैष्णो देवीच्या मंदिरात जाऊन गरीब लोकांना खाऊ घालीन. आणि हीच गोष्ट दाऊद इब्राहिमच्या मनाला लागली. 12 ऑगस्ट 1997चा दिवस होता. गुलशन कुमार शिव मंदिरात पूजा करून बाहेर येत होते तेव्हा दाऊद इब्राहिमचा शूटर राजा यांनी त्यांच्यावरती 16 गोळ्या झाडल्या आणि त्यांचा निर्दयतेनं खून केला. त्यांना मारल्यावरती 10 ते 15 मिनिटं त्या शूटरनं आपला फोन चालू ठेवला जेणेकरून अबू सालेम त्यांच्या तडफडण्याचा आवाज ऐकत होता. या हत्येनंतर बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये इतकी भीती निर्माण झाली होती की अनेक वर्षापर्यंत कोणत्याही गायकानं भक्तिगीते बनवलीच नाहीत.